नमस्कार मित्रांनो, मी आतिश. स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ग्राफिक डिझाईन विथ आतिश. मागील व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपचं बेसिक शिकलो. त्याला आपण टूल पॅनल्स, डॉक पॅनल्स, स्वॅचेस, ग्रेडियंट्स, लेअर पॅनल, ॲडजस्टमेंट्स हे फक्त पॅनल शिकलो. आता हळूहळू आपण त्याच्यातून पुढे जाणार आहे, ज्यात मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न करणार. तर आज आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी फोटोशॉपमध्ये फोटो कट कसं करायचं. तर सुरुवात करूया व्हिडिओला. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. तर चला व्हिडिओकडे बघूया. तर पहिलं आपण न्यू फाईल घेतली. 1080 पिक्सल, 300 रिझोल्युशन, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. आला आपला कॅनव्हास. हे तर तुम्हाला तर बेसिक कळालंच आहे. आता आपण घेऊया एक फोटो कट करण्यासाठी. थोडा लेडीजचा फोटो घ्यावा, म्हणजे कसं सविस्तर. केस थोडे हार्ड असतील. चला हाच घेऊया. फोटोशॉपमध्ये तसं बघायला गेलं तर 2-3 प्रकार आहेत फोटो कट करायचे. दोन प्रकार, एक डिस्ट्रक्टिव्ह, एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे जर आपण एखादा फोटो ब्रश वगैरेच्या सहाय्याने जर कट करायचा प्रयत्न केला, इरेझरच्या सहाय्याने, तर तुम्ही समजा इथून चालू केलंय, असं कट केलंय, बरोबर, परत इकडं कट केलंय. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण देतो. तर तुम्ही काही कालांतराने रिव्हर्स येऊ शकत नाही. म्हणजे इनडायरेक्टली जर इथे चुकलंय आणि आपण इथपर्यंत फोटो कट करत आलोय, तर कंट्रोल झेड दाबून, म्हणजे रिडू करून करून तुम्ही जास्तीत जास्त इथपर्यंत देऊ शकतो. पण इथलं तर तुम्ही परत नाही आणू शकत. हा डिस्ट्रक्टिव्हचा प्रकार झाला. नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे कितीही पुढे जावं तुम्ही, अख्खी डिझाईन जर रेडी असेल, तरी आपण तो फोटो परत कट करू शकतो किंवा ॲडजस्टमेंट करू शकतो. आपण वळूया पहिल्या साध्या आणि सोप्या कटिंगकडे. तर हे लॅसो टूल्स आहेत. त्या लॅसो टूल्सने फोटो कट करता येतात. पेन टूलने फोटो कट करता येतो, किंवा इथे सिलेक्ट सब्जेक्ट आहे, त्याने डायरेक्ट तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट होतो. त्याने एक फोटो कट करतायत. तर रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे, त्याने पण फोटो कट होतो. बॅकग्राऊंड गेले. हे सोपे प्रकार झाले, पण याच्यात तेवढी फिनिशिंग येत नाही. सो माझं सजेशन असणार सगळ्यांना, की तुम्ही पेन टूलनेच फोटो कट करत जावा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घाई गडबडीत सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये जर आपण नेटनेटकं आणि चांगल्या पद्धतीने फोटो कट करू. थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे, पण फोटो चांगले कट होतो. आता हा केसांचा एरिया आहे ना, तिथून थोडं बाहेरून कट करा. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. कारण की आपल्याला रिफाईन करायचं आहे परत. हां, जिथे कर्व्हज आहेत, तिथं फक्त मूव्ह आणि ड्रॅग करा. क्लिक, ड्रॅग, मूव्ह. सिंपल आहे. आणि जिथे सरळ एरिया आहेत, तिथं पॉइंट्स क्लिक करत राहा.
आता आला आपला पेन टूलने एक सिलेक्शन सिलेक्शन करायला मेक सिलेक्शन राईट क्लिक मारून हा सिलेक्ट झाला. आता कोणत्याही लॅसो टूलवरती क्लिक करा आणि राईट क्लिक मारून सिलेक्ट अँड मास्क राईट क्लिक मारायचा सिलेक्ट अँड मास्क. सिलेक्ट अँड मास्क मध्ये जेव्हा तुम्ही बघता ना तिथं लेफ्ट साईडला दुसरा ब्रश त्या ब्रशचा प्रो आता हे बघा हा आपला पोर्शन ऑटोमॅटिकली तो निघत जातो. याच्याने काय होतं रिअलिस्टिक केस दिसतात. मी लेडीजचा फोटो घेण्यामागचं कारण ते होतं की तुम्हाला तर सोप्या गोष्टीत कळेल. हे बघा म्हणजे आपल्याला दुसरं काय करायची गरज लागली नाही. ओके करा. आउटपुट सेटिंग मध्ये इथे न्यू लेअर विथ लेअर मास्क हे सिलेक्शन करायला विसरू नका आणि ते खूप कामाचं आहे आपलं. हे बघा बॅकग्राऊंड मध्ये कलर टाकून दाखवतो. बघा आता हे लेअर मास्क का लावलं जर समजा माझे केस इकडे थोडे जास्त कट झाले तर मी ह्या लेअर मास्क वरती क्लिक केलं तर परत आणू शकतो. आणि हा फक्त एकच नाही कुठेही असून दे तर तुम्ही रिटर्न आणू शकता. हा म्हणजे लेअर मास्क खूप कामाचे आहेत. आणि लेअर मास्क जेव्हा तुम्ही कराल तर त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. त्याच्याने काय होतं फोटो कितीही बारीक करा कितीही मोठा करा तुमच्या फोटोचं रिझोल्युशन कमी होत नाही. जर तो मास्क नसेल किंवा कन्वर्ट नसेल तुम्हाला सांगतो जर तो रास्टराईज असेल तर तो एकदा फोटो बारीक केला ते परत मोठं केल्यावर त्याचं रिझोल्युशन कमी होतं. हे बघा सो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट गरजेचं आहे. सिलेक्ट अँड मार्क्स ठेवणं पण गरजेचं आहे. आता हे जे सोपे प्रकार होते ते तर सोपेच आहेत पण त्याच्यात तेवढी क्वालिटी निघत नाही आणि क्वालिटी नसेल तर डिझाईनला व्हॅल्यू आहे. त्यामुळे मोस्ट आउट ऑफ पेन टूलचा वापर करा. चांगल्या पद्धतीने फोटो कट होतात. परत वाटलं तर आपल्याला चुकीचं वाटतंय तर आपण करेक्शन्स करू शकतो. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन आणि बेसिक पासून प्रो पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करणार आहे या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्राफ्ट डिझाईन विथ आतिश. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. धन्यवाद.